सीझन 2ची पूर्व पात्रता फेरीतील पहिली फेरी राज्यभरातील 16 संघांनी सहभागी होत मोठ्या उत्साहात प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, मुंबई T20 लीगचे चेअरमॅन विहंग सरनाईक, डोम सिनेयुग कंपनीचे संचालक अध्यक्ष मोहम्मद मोरानी, डोम एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक मुजहर नाडियाडवाला यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील स्वर्गीय बाबूराव जिम्नॅस्टिक सेंटर येथे संपन्न झाली। एकूण 32 संघ पूर्व पात्रता फेरीत सहभागी होतील। आग्रेश्वर गोविंदा पथक, यश गोविंदा पथक, अजिंक्यतारा गोविंदा पथक, खोपटचा राजा गोविंदा पथक, मर्याई मेटपाडा गोविंदा पथक, बालवीर गोविंदा पथक, बाल उत्साही गोविंदा पथक, ओम ज्ञानदीप मंडळ, ओम साई माऊली गोविंदा पथक, हिंदू एकता दहिंडी पथक, अष्टविनायक बालमित्र मंडळ, हिंदमाता गोविंदा पथक, शिवसाई क्रीडा मंडळ, साईराम गोविंदा पथक, आई चिखलादेवी गोविंदा प्रतिष्ठान, कोकणनगर गोविंदा पथक आदी पथकांची पूर्व पात्रता फेरी आज संपन्न झाली आहे। उर्वरित 16 संघांची पूर्व पात्रता फेरी रविवारी 28 जुलै रोजी होणार आहे। या फेरीतून अंतिम फेरीसाठी 16 संघ निवडण्यात येतील। अंतिम फेरी 18 ऑगस्ट 2024 रोजी वरळीतील NSCI डोम येथे होणार आहे। आज झालेल्या पूर्व पात्रता फेरीत मानवी मनोऱ्यांचा अभूतपूर्व खेळ अनुभवायला मिळाला। गोविंदांच्या क्रीडा कौशल्याला जगासमोर आणणं आणि या खेळाला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देणं या उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं। मातीपासून ते मॅटपर्यंत दहीहंडीचा प्रवास पाहताना अतिशय समाधान वाटतं, असं प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं। दहीहंडी उत्सव हा केवळ पारंपरिक खेळ म्हणून नव्हे तर या खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। कबड्डी, क्रिकेटप्रमाणे या खेळाचं व्यावसायिकीकरण करून खेळाडूंना प्रोत्साहित करणं, खेळांमधील सुरक्षितता वाढवणं तसंच प्रेक्षकांचा सहभाग वाढवणं हा या स्पर्धेमागील उद्देश असल्याचंही त्यांनी सांगितलं। तुझं पण घे ना आता। गेल्या अनेक वर्षापासून चेक करा बरं येतोय का। गेल्या अनेक वर्षापासून ठाण्याच्या वर्तकनगरमध्ये दहीहंडीचं आयोजन हे सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमातून केलं जात होतं आणि कुठेतरी एक युवा म्हणून माझ्या मनामध्ये एक संकल्पना आली। माझ्या वडिलांना मी एकदा असंच सांगितलं की आपल्याला या दहीहंडीला एक वेगळ्या उंचीवर न्यायला हवं आणि म्हणून ह्याच मातीच्या खेळाला आज आपण मॅटवर आणलेला आहे आणि आज अशाच माध्यमातून प्रो गोविंदा या कार्यक्रमाची संकल्पना आमच्या मनामध्ये आली आणि ती आज प्रत्यक्षात आम्ही उतरवायचं काम सुद्धा केलेलं आहे। आज या ठिकाणी स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे महाराष्ट्रातील असे 32 संघ ते या ठिकाणी क्वालिफिकेशन साठी आलेले आहेत आणि ह्या 32 संघांपैकी 16 संघ हे 18 तारखेला डोम SVP स्टेडियम या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी फिनाले केलं जाणार आहे। मी खरं तर या ठिकाणी मोहम्मद मोरानी साहेब आहेत तसेच मजहर नाडियाडवाला जी आहेत, मी या दोघांचा मनापासून आभार व्यक्त करतो की आज ह्या दोघांच्यामुळं आज खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये नावाजलेलं जर आपण इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी जी म्हणतो ती ह्या दोघांची आहे। हे डोम जे आहे तेही यांचं आहे आणि त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आज आपला हा महाराष्ट्राचा खेळ, हा आपला मातीचा खेळ ह्याला एक आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी ह्या दोघांचं त्यामध्ये पूर्णपणे हातभार असणार आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेला ठाणे शहरात खिंडार पडले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उबाटा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केलाय।
नंदनवन निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा भगवा हातात घेऊन कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. गेल्या 2 वर्षातील कल्याणकारी योजना आणि विकासात्मक दृष्टीमुळे जनतेचा महायुती सरकारवर विश्वास वाढला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकाळात विकासाला लावलेले स्पीड ब्रेकर काढून राज्य प्रगतीच्या मार्गावर आणले असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. शिवसेनेत कार्यकर्त्यांना मिळणारी सन्मानाची वागणूक यामुळे इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत ओघ सुरूच असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ठाणे शहर उद्धव ठाकरे युवा सेनेचे शहर अधिकारी किरण जाधव, उपजिल्हा प्रमुख अर्जुन डाभी, बाळकुम शाखा प्रमुख अभिषेक शिंदे, शहर उपसमन्वयक दीपक कनोजिया आणि खोपट विभाग अधिकारी राज वर्मा यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीच्या आधारावर राज्याचं नेतृत्व करत असल्याचं सांगितलं. गेल्या 2 वर्षात ग्रामीण तसंच शहरी विकासासाठी महायुती सरकारनं लोकाभिमुख निर्णय घेऊन जनतेचा विश्वास संपादन केलाय. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, लेक लाडकी योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसंच शेतकऱ्यांना वीज बिल माफ योजना यांसारख्या जनतेचं कल्याण करणाऱ्या योजना सरकार यशस्वीरित्या राबवत असल्यानं राज्यभरातून कार्यकर्त्यांचा ओघ शिवसेनेत वाढत असल्याचंही त्यांनी सांगितलं. एकीकडे विकासात्मक दृष्टी आणि दुसरीकडे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार अंगीकारून शिवसेना मोठ्या जोमानं काम करत आहे. सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवून त्यांना न्याय देण्याचं काम शिवसेना करत असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अतिवृष्टीमधील बाधित नागरिकांना मदतकार्य करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे आपत्ती दलाची टीम आज पहाटे पुण्याला रवाना करण्यात आली. पुण्यातील बाधित ठाणे महापालिकेच्या वतीनं पुणे इथं रवाना करण्यात आलेल्या पथकात 2 उपअभियंता, 2 सुपरवायझर, 3 तांत्रिक कर्मचारी, 4 जेटिंग वाहनं, 4 वाहन चालक, 8 ऑपरेटर, मदतनीस, 177 सफाई कामगार, 4 उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, 12 स्वच्छता निरीक्षक, 10 हवालदार, 7 वाहन चालक आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर 80 खराटे झाडू, 80 ब्रश, 80 फावडे, 80 काटे आणि पंजे आदी साहित्यांचाही समावेश आहे. अतिवृष्टीमधील बाधितांना प्राथमिक औषधोपचार उपलब्ध व्हावेत यासाठी वैद्यकीय किट, पुरेसा औषध साठा, ORS पॅकेट, पाणी आणि बिस्किट आदींचा समावेश आहे. तसंच नागरिकांना तातडीनं उपचार मिळावेत यासाठी कार्डियक ॲम्ब्युलन्स, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनीता सोनावणे, 1 परिचारक आणि 1 वाहन चालकाचाही समावेश आहे. अतिवृष्टीमुळे परिसरात साथीचे आजार पसरू नयेत यासाठी फायलेरिया विभागाची टीम परिवहनच्या बसमधून रवाना करण्यात आली असून यामध्ये 5 फवारणी मशीन, 2 युटिलिटी वाहनं, 1 इनोवा वाहन आणि 1 औषध साध्यांसाठी 10 फवारणी पंपांचा समावेश आहे. या पथकासोबत 2 स्वच्छता निरीक्षक, 4 वाहन चालक, 19 फायलेरिया विभागातील असे एकूण 257 अधिकारी कर्मचारी पुण्याला रवाना झालेत. उपायुक्त जी गोदेपुरे यांच्या नियंत्रणाखाली हे पथक रवाना करण्यात आले. यावेळी उपायुक्त तुषार पवार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वायम तडवी आदीही उपस्थित होते. मानसिक आजार अधिक प्रमाणात बळावल्यानं अनेक रुग्णांचे नातेवाईक त्यांना उपचारासाठी ठाणे येथील जिल्हा प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करत असतात. मात्र आजारातून बाहेर पडल्यानंतर या रुग्णांचे नातलग त्यांना घेण्यासाठी येत नाहीत. गेल्या 4 वर्षात अशा रुग्णांची संख्या 260 झाली असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. मात्र या रुग्णांचे सामाजिक संस्थांच्या मदतीनं पुनर्वसन करण्याचे प्रयत्नही केले जात आहेत. मानसिक आजार झालेल्या रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार करणं गरीब कुटुंबियांना परवडत नाही. शिवाय शासन आणि महापालिकेच्या रुग्णालयांवर मोठा ताण असतो. अशावेळी 100 वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या ठाणे जिल्हा प्रादेशिक मनोरुग्णालयाचा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आधार वाटतोय. त्यामुळे या रुग्णालयात राज्याच्या विविध भागातून रुग्ण येत आहेत. वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार बरे झालेल्या रुग्णांना घरी पाठवताना रुग्णालय प्रशासनाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. काही वेळा कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असते. त्यामुळे अनेक वेळेला नातेवाईक त्या रुग्णाला परत घेण्यास नकार देतात.
तसंच अनेक रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी जाण्याची इच्छा असते, मात्र त्यांना नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतात. अशावेळी त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी शासनानं सामाजिक संस्थांच्या मदतीनं त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवण्याची व्यवस्था काही वर्षांपासून सुरू केली आहे. गेल्या 3 वर्षांपासून नवीन कायद्यानुसार मानसिक आजारातून बरे झालेल्या मात्र नातेवाईक न सापडलेल्या रुग्णांना पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात येत आहे. आत्तापर्यंत बरे झालेल्या 220 रुग्णांना तळोजा येथील जागृती पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले. रुग्णालयात मानसिक आजारातून बरे झालेले मात्र त्यासोबत अन्य सहव्याधी असलेल्या 63 रुग्णांना विशेष पुनर्वसन केंद्रात पाठवण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचा पत्ता सापडला तर त्यांना नातेवाईकांकडे सोपवण्यात येतं.